आनंदधाम व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत सामूहिक विवाह सोहळा भारत सभागृह साकोल येथे आयोजित करण्यात आला होता। आनंदधाम व्यसनमुक्ती अभियान सामूहिक विवाह सोहळ्यातील प्रमुख लक्ष्मणराव मेहर यांनी हा विवाह सोहळा घडवून आणला। या प्रसंगी सर्व धर्म समभाव सोशल ऍक्टिव्ह ग्रुप जमनापूर सुद्धा सहभागी झाले होते। या प्रसंगी सत्कार मूर्ती म्हणून नाना पटोळे, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, सभापती शीतल राऊत, माजी सभापती रेखाताई भाजीपाले, पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, सेवानिवृत्त उप पोलीस निरीक्षक दिलीप सादेकर, सुखलाल रामटेके, प्रफुल्ल सूर्यवंशी, रामपुरे, दिलीप मासुरकर व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। मान्यवरांची भाषणे झाली। या ठिकाणी 10 विविध जातींच्या जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले। आजकाल विविध जातींचे लग्नांचे सोहळे फार कुठल्या प्रमाणात कमी होत आहेत, त्यामुळे ही काळाची गरज आहे। गरिबांच्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये आपले लग्न हुडकवून टाकले, आपले पैशाची बचत करावी असे मान्यवरांनी मत प्रकट समाजातील जे मुलं मुली आहेत त्यांचा आर्थिक आणि वेळेचा फायदा व्हावा या दृष्टिकोनाला सोबत ठेवून लक्ष्मणरावजी मेहर बाबूजींनी या लग्न सोहळ्यांची सुरुवात केली। गेल्या वर्षी 9 विवाह आपल्या इथं झालेत, या वर्षी 1 वाढला 10 झाले। पुढच्या वर्षी याच्यापेक्षा पण आपल्याला मोठ्या संख्येने लग्न या ठिकाणी वाढेल असं माझ्या मनात तीळमात्र शंका नाही। विशेष करून लक्ष्मणराव मेहर बाबूजीच्या नावाने तर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजे, त्यांचा धन्यवाद केलाच पाहिजे। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले जिल्हा परिषदच्या सभापती श्रीमती राऊतताई, या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या माजी सभापती भाजीपालेताई, परसोडच्या सरपंच पर्वतेताई, आमचे युवक मित्र राहुल, या कार्यक्रमाला विशेष करून चांगलं करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते दिलीप कुमारजी नांदेकर, बजरंगी मेहर, नंदकिशोरजी दांडेकर आणि त्यांचे सगळे टीम या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि हा दिवस आज आपल्या सगळ्यांना बघायला या ठिकाणी मिळाला। आणि म्हणून हे चांगल्या पद्धतीने सामूहिक विवाह या ठिकाणी करण्यामध्ये आपल्याला त्यांच्या सहकार्यामुळे यश आलेलं आहे। खरं तर कन्यादान हे आपल्या मनुष्य जीवनामधलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे जे पुण्याचं काम परमात्मा एक सेवकांच्या माध्यमातून मेहर बाबूजींनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनी चालवलेलं आहे, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो।
समाजाच्या उत्थानासाठी काम करता, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी ही भूमिका ठेवून काम करता. अशा पद्धतीचं काम करणाऱ्या व्यक्तीला पद्मश्री सारखे पदाने भूषवलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आपण पाहिलं असेल की बघा, सुरुवातीपासूनच त्यांनी सांगितलं की तांदूळ, ज्वारी या पद्धतीचं कुठलाही अक्षता या नवरदेव नवरीवर फेकल्या गेल्या नाही पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाची नासाडी करणं एक प्रकारे शेतकऱ्याचा अपमान पण आहे आणि एकीकडे पूर्ण ब्रह्माचाही अपमान आहे. आणि म्हणून फुलाच्या पाकळ्या करून या नवरदेव नवरीवर आशीर्वाद रूपी व्हाव्यात, अशा पद्धतीचा एक नाविन्यपूर्ण उत्सव या ठिकाणी मेहर बाबूजींनी निर्माण केला. मी त्याचाही मनापासून धन्यवाद देतो, कारण की ही परंपरा महत्वाची आहे. आपण हे धान्य फेकतो, आता अलीकडे जर धान्य पुढचा काळ अजून काय वाईट येईल याचा त्याची काय आता मी काही भविष्यवाला नाही, पण एक गोष्ट आहे की जी काही परिस्थिती आता निर्माण होत आहे की पुढच्या काळात धान्य पण खायला आपल्याला मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. एकीकडे महागाई आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेली आहे, एकीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आपल्या मागे लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं धान्याचं त्याला मातीमोल करणं हे खऱ्या अर्थानं मोठं पाप ठरू शकतं. आणि त्यासाठी एक दिशा देण्याचं काम मेहर बाबू आणि त्यांच्या सगळ्या टीमनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच मनापासून या ठिकाणी त्यांचं कौतुक करतोय. आम्ही पण सामूहिक विवाह करतो, आम्ही पण या पद्धतीच्या सूचना, उद्याच आमचं सामूहिक विवाह आहे इकडे लाखांदूर तालुक्याला, जवळपास 25 लग्न त्या ठिकाणी आहेत. तिथेही आम्ही हे सूचना देऊ की तांदळाच्या अक्षता करण्यापेक्षा फुलाच्याच अक्षता आपण केल्या पाहिजेत, आणि जेणेकरून या धान्याचं या पद्धतीची नासाडी होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मेहर बाबू, एक मोठी चांगली सीख आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे. एकीकडे आपण व्यसनमुक्त करायला फिरतात, गावागावात जातात. आपलं वय जवळपास आता 78च्या जवळजवळ गेलेलं असेल, 76च्या, मी 2 वर्ष जास्त सांगतोय. आणि 76 वय झाल्यानंतरही गावागावामध्ये जाऊन आमचा समाज सदृढ राहिला पाहिजे, व्यसनमुक्त राहिला पाहिजे, यासाठी जसं बाबा जुमदेवजीने जो प्रयत्न त्या काळात केला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मेहर बाबूजी याही वयामध्ये आज ते धावपळ करतात आहेत. आता मला सांगत होते की आता हे राज्य झाले, आता मी गुजरातमध्ये पुढच्या वेळेस सामूहिक विवाह करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असेल की बाबा जुमदेवजींचा विचार लोभ माया सगळ्या बाजूला ठेवून, कारण की आता परमात्मा एक सेवकामध्ये मी अनेक मंडळ जे वेगळे वेगळे आहेत त्याच्यातल्या काही लोकांना मी जवळून पाहिलेलं आहे, जवळून बघतोय. त्यांना सब माल अंदर अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे. पण आपण देण्याची जी भूमिका घेतली, जे बाबा जुमदेवजीने घेतली होती, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बाबा जुमदेवजींचा विचार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जातात आहात. आणि त्या विचाराला महाराष्ट्रच नाही तर वेगळ्या वेगळ्या राज्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि गुजरातमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये सामूहिक विवाह करायचा एक मानस आपण या ठिकाणी माझ्यासमोर ठेवला. मी तुमच्या या कार्याला सलाम करतो. आणि बाबूजी, खरं तर माणसानी माणसाची सेवा करणं त्याला माणुसकी म्हणतात. अलीकडच्या काळात आपण एक गोष्ट पाहतो की जो माणूस मूर्त्या बनवतो, गोट्याच्या मूर्त्या बनवतो, सिमेंटच्या मूर्त्या बनवतो, मातीच्या मूर्त्या बनवतो, त्या मूर्त्याच्या पाया लागायला आपण सगळेजण पुढे जातो. पण ज्या आईवडिलांनी आम्हाला जन्म घातला त्या आईवडिलांच्या पाया लागण्याला आम्हाला लाज वाटते. आमचा खरा देव आमचा आईवडील आहे. जसं बाबा जुमदेवजी आमचे वडील आहेत, त्याप्रमाणे आपण त्यांच्या पाया लागतो. कारण की आपलं जीवन कसं जगावं, आम्ही कसं माणसासारखं राहावं, हे बाबा जुमदेवजीने आम्हाला संदेश दिला. या संदेशाचं काम मेहर बाबूजीने पुढे नेण्याचं काम केलं. खरं तर ह्या लोकांच्या पाया लागला पाहिजे. कारण अलीकडे जे माणसं
मूर्ती बनवतो, त्या मूर्त्यांच्या आपण पाया लागतो. खरं तर जिवंत माणसाची सेवा करणं याचा अर्थ असा आहे की जिवंत माणसाची सेवा करणं, शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणणं, अडचणीत आलेल्या माणसाला मदत करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हीच खऱ्या अर्थानं माणुसकी आहे. मी मगाशी म्हणत होतो की सामूहिक विवाह आज काळाची गरज आहे. काही लोक म्हणतात, काही आमचे तरुण मित्र म्हणतात की शादी एक बार होती है. आजकाल नवऱ्या पण म्हणतात डीजे पाहिजे, डान्स पाहिजे. आपल्याला सगळी संधी उपलब्ध करून देईल. डान्स करायची संधी पण डीजे नाही ठेवला. त्या डीजेनं तर आता अनेक लोकांना हार्ट अटॅक यायला लागला आजकाल. हे सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला हा जो खर्च आहे, मी कालही एक उदाहरण देत होतो गोंदियामध्ये, तिथे एक सामूहिक विवाह होतं. मी जेव्हा प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो, जेव्हा महाराष्ट्राच्या अनेक भागात जाण्याची संधी मला मिळाली, तर उत्तर महाराष्ट्रात एका श्रीमंताच्याकडे मला लग्नाचं आमंत्रण आलं. माझा दौरा होता आणि त्या भागात दौरा होता म्हणून मी पण लग्नाला जाण्याचं ठरवलं. तारीख बरोबर बसवली, गेलो लग्नाच्या वेळेस. एका श्रीमंताच्या घरी लग्नाला गेलो. मला वाटलं की आमच्याकडे सगळे श्रीमंत लोक ज्या थाटामाटात लग्न करतात तसं लग्न असेल. पण मी गेलो तर त्यांनी आपसातले रिश्तेदार बोलवले, एक महाराज बोलवला आणि आमच्यासारखे 5-25 लोक वेगळे. लग्न लागलं. मला नवलच वाटत होतं की एवढं साधं लग्न घरातल्या घरात कसं केलं जात आहे. काय पोरगी पळवून तर नाही आणली. पण तिकडची पद्धत अशी आहे की लग्नात खर्च करण्यापेक्षा त्या मुलांचा आणि मुलीच्या बँकेच्या खात्यात पैसे टाकून त्यांच्या भविष्याच्या जीवनाच्या उद्धारासाठी त्यांना मार्ग उघडला पाहिजे, त्याची व्यवस्था लग्नाचा खर्च वाचून त्या मुलींच्या आणि मुलाच्या खात्यात पैसे टाकतात आणि तिथून त्याची चांगली सुरुवात व्हावी. मनुष्य जीवनात बाबूजी आपण एक गोष्ट पाहिली असेल. आताच आमच्या एका मित्रांनी जाहीर केलं की पोरगा झाला असेल तर मी पाळणा देतो. आपण बारशाला जातो. एकदा बारशाचं जेवण झालं की मग आपण जातो सरळ लग्नामध्ये. मधात नाही जात. मधात तो जिवंत आहे, मेला आहे, तो का करतो आहे, त्याच्या हालत काय कोणी बघत नाही. समाज कधीच नाही बघत. मी अनेक येता एवढ्या वर्षाचा अनुभव पाहिला. लग्नातून गेलं एकदाच स्वयंपाक चांगला झाला, चला सांभाळ चांगलाही झाला असेल तरी काही ना काही खोड त्याच्यात काढली जाते. साली कढी बरोबर नव्हती, बुंदी कमी वाटली, भाजी बरोबर नव्हती, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्यावर टीका होतात. मग एकदम लग्नाच्या नंतर त्याचं काय परिस्थिती कोणी बघायला जात नाही, सर्व मरणाला जातात. म्हणजे 3 टाईमचा भात खायचं ही जी परंपरा सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण पाहतो. आणि म्हणून आपण ज्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेलो आहोत, या आशीर्वादामध्ये त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांच्या भविष्याच्या चांगल्या जीवनासाठी आपण जेव्हा मनोकामना करतो तर कर्तृत्वाने त्या पद्धतीची आपल्याला मनोकामना करावी लागते. आणि म्हणून त्याच्यासाठी सामूहिक विवाहाची गरज आहे. वेळ वाचतो. आज आपण 10 लग्न इथं लावलेत. हे 10 लग्न अगर वेगळे वेगळे झाले असते, आपले गुरुबंधू आहेत, आपलेच सेवक आहेत, आणि म्हणून त्या 10 लग्नाला तुम्ही सगळे गेला असतात तर तुमचाही पैसा खर्च झाला असता, त्यांचा वेगळा पैसा खर्च, म्हणजे समाजाचाही पैसा खर्च होतो, आपलाही पैसा खर्च येतो. आणि हा सगळ्या व्यवस्थेला थांबवायचं असेल तर ही सामूहिक विवाह परंपरा जे मेहर बाबूजींनी रोवली आहे वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये जाऊन, आपल्या मागच्या काळामध्ये त्यांनी पहिली जेव्हा सुरुवात केली रामटेकमध्ये, तर पहिल्याच वेळेस 1 लाख लग्न करून टाकलं. म्हणजे असा विक्रम करण्याचं काम. कारण की मी तुम्हाला सांगतो की ही गरज आहे. आणि एकदा लग्न होते बरोबर आहे, लग्न झाल्यानंतर काय, लग्न झाल्यानंतर ठणठण पाल. मायबाप म्हणते पैसा खर्च झाला, सासू सासरे म्हणते पैसा खर्च झाला, आता तुम्ही करा आपल्या मेहनतीनं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तरुणांच्या भविष्यासाठी या सगळ्या गोष्टीचा अगर विचार केला तर आपल्याला ही सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. वेळ पैसा सगळ्या गोष्टीला वाचवून आपण या सगळ्या गोष्टीला, आता हे सामूहिक विवाह आहे ते मंगल कार्यालयामध्ये झालं. सामूहिक विवाह म्हटलं तर त्याला मोठा मांडो टाका उन्हामध्ये गेल्या वर्षी केला होता आपण त्या मनोहरभाई पटेल कॉलेजच्या समोर.
सगळ्या उन्हामध्ये सगळ्याचा घाम वाहू गेला, जेवायचा काही काही पता नाही. म्हणजे आता हे उन्हाळ्यातले लग्न हे किती हानिकारक असतात हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुठली ऊन नाही, काही नाही, या पद्धतीच्या सगळ्या सोयीनं आयोजकांनी मेहर बाबूंच्या आशीर्वादाने या पद्धतीचं हे या ठिकाणी सामूहिक विवाहाचं आयोजन केलं. आमचे भाजीपाले जे असतील, साठे जे असतील, यांनी ज्या पद्धतीनं अन्नदान आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. की आपल्याजवळ आहे तर दुसऱ्याला देण्याची क्षमता असण्याचं पण एक मोठी ताकद लागते, त्याला एक मोठं काळज लागते. ते घरात खराब झालं तर चालते, पण दुसऱ्याला मी देणार नाही अशी भावना ठेवणारी लोक समाजात आहे. पण आपल्याला देणं गरजेचं आहे. मी समाजापासून घेतलं, मला समाजाला देणं आहे, ही भावना ठेवणारी जी कमी लोक असतात त्याच्यामध्ये आत्ता आमचे तेजराम ना भाजीपाले काय ताराचंद भाजीपाले आणि साठे दीपक साठे, या सगळ्यांना मी त्या दोघांच्या परिवारालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण याच पद्धतीनं सामाजिक व्यवस्थेमध्ये आपलं दानाची प्रवृत्ती ठेवून आपल्याला समाज उभा करणं, आपलं सेवक मंडळ उभं करणं, ही संकल्पना आपण लोकांनी या ठिकाणी आणलेली आहे. त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो. वधूवरांना शुभेच्छा देत असताना, आपल्या सगळ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा मी देत असताना मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आता नोकरी आणि या सगळ्या गोष्टीला फार आता सगळ्यांना अडचणी आहे, सगळ्यांना माहिती आहे. बाबूजी, आम्ही एक उदाहरण सांगतो की आता सरकारने कॉन्ट्रॅक्ट बेसला आता नोकऱ्या देण्याचं काम सुरू केलं. आमच्या इथं उपजिल्हा रुग्णालय साकोलीला 38 लोकांना, काही झाडू पुसा लावायचा, झाडू मारणारा, साफसफाई करणारा, ANM, नर्स वगैरे अशा पद्धतीच्या 38 लोकांना त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या म्हणतो आमच्या दवाखान्यामध्ये लावलं. आता त्यांच्याकडून पैसे घेतले 1 लाख रुपये, काही लोकांकडून 1.5 लाख रुपये. आता 38 लोकांकडून 1 लाख रुपये झाले तर 38 लाख तर असेच झाले. आणि तो कॉन्ट्रॅक्टर 7 महिने चालवला, कॉन्ट्रॅक्टर गायब झाला. आणि त्यांना पत्र पाठवलं की आता मला परवडत नाही, मी बंद केलं. दवाखान्यात ते गेले, दवाखान्यात सांगितलं डॉक्टरनी, तुम्ही आमचे लोक नाही, त्यांचे लोक आहात, आपल्या घरी जा. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आता ज्या पद्धतीनं शिकलेल्या सवरलेल्या मुलामुलींना जे आता आपल्याला भोगावं लागतं, नोकरीच्या नावानं लुटलं जातं, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट विनंती करतो की छोट्या व्यवसायातून आपल्याला आपली ही पिढी नुसतं लग्न लावून सोडायचं नाही, तर छोट्या व्यवसायापासून या लोकांना, जे नोकरीला असतील तर ठीक आहे, जे नसतील तर त्यांना छोट्या व्यवसायापासून कसं आपल्याला सुरुवात करता येईल आणि यांना रोजगारभिमुख कसं करता येईल, या पद्धतीचं एक उपाययोजना चालू करा. आपण साकोलीमध्येच करू याची सुरुवात. मी तुमच्याबरोबर आहे, काय मदत लागेल ती आम्ही करू. पण ह्यांना फक्त आशीर्वाद देऊन सोडायचं नाही, कारण की यांनी मोठं हृदय दाखवलेलं आहे. लोक सामूहिक विवाहामध्ये आता अलीकडच्या काळात येत नाही. त्यांच्या पालकांनाही मी धन्यवाद देतो की त्यांच्या पालकांनी आपल्या मुलामुलींना या सामूहिक विवाहामध्ये देऊन एक मोठं पुण्याचं काम केलं. आणि म्हणून ज्या मुलामुलींच्या उत्थानाचा आशीर्वाद देण्यासाठी इथं आपण आलो, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला भविष्याच्या उज्ज्वल व्यवस्थेसाठी त्यांना आपल्याला रोजगारभिमुख करता येईल का, या पद्धतीचा एक प्रयत्न आपण सुरू करू. हा थोडा अभिनव राहील आणि याचा चांगलं झालं तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीची एक मोठी चालना पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्या वधूवरांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि मातोश्री वाराणसीची आई यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेलाच आहे. आमचा आशीर्वाद आम्ही द्यायला आलो, पण यांच्यापेक्षा मोठा आशीर्वाद होऊ शकत नाही बाबा जुमदेवजींचा आणि वाराणसी आईपेक्षा. तोसुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. सामूहिक सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मेहर बाबूजी
आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि आपले मार्गदर्शन करून जाणारे आमचे साकोली विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी, आणि या कार्यक्रमाला उशिरा का होईना परंतु त्यांच्या ह्या ठिकाणी दर्शन झालं असे आमचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सन्माननीय प्रशांत भाऊ पडोळेजी, ह्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या सभापती शीतलताई राऊत, परसोडीच्या सरपंच जयश्रीताई पर्वते, जमनापूरच्या माजी सरपंच आशाताई शेंडे आणि ह्या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सेवक बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी 10 विवाह ह्या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत. त्यांची रेशीमगाठ, जन्मजन्माची रेशीमगाठ त्यांची जुळलेली आहे. आणि हे सगळं मार्गदर्शन, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम होत आहेत असे सन्माननीय मेयर बाबूजी यांना मी आमच्या गावामध्ये कार्यक्रम घेतलं तेव्हापासून तर त्यांचं मार्गदर्शन त्या सेवकांना जे करत आहेत, खरंच एक त्यांना म्हणजे मी तरी त्यांना खरंच मी धन्यवाद देते की ते त्यांना मार्गदर्शन करत असताना असं वाटते की ते त्यांच्याच घरचे आहेत. कारण की परमात्मा एक सेवक, आमचाही मुलगा या ठिकाणी परमात्मा एक सेवक झालेला आहे. आणि त्यावरून असं वाटते की आमच्या भगिनी, आमचे बंधू आणि त्यांचे कुटुंब, अख्खा कुटुंब सुखी झालेले आहेत. आणि याचे श्रेय आमचे सांदेकर भाऊ, आमच्या परसोडीचे जे सांदेकर भाऊ आहेत दिलीप भाऊ सांदेकर यांना जाते आहेत, मेयर बाबूजींना जाते आहेत. आणि खरंच हे चांगलं कार्य, चांगलं काम ह्या ठिकाणी करत आहेत. ह्या ठिकाणी जे विवाहबद्ध झालेले आहेत, नानाभाऊंनी सांगितलं की अनेक ह्या ठिकाणी 10 विवाह झालेले आहेत. त्यांच्या रेशीम गाठी ह्या ठिकाणी जुळलेल्या आहेत. आणि अशा ठिकाणी अनेकांचं ह्या ठिकाणी किती खर्च येतो. आजकालच्या काळामध्ये जर एखादा लग्न करायचं म्हटलं तर त्या माता पित्याला, वधू पिता असो की वर पिता असो, त्याला कमीत कमी 2-2, 3-3 लाखाच्या वर खर्च येतो. आणि ह्या ठिकाणी जे आपण लग्न सोहळा करत आहोत, ह्या ठिकाणी अन्नदान करणारे अन्नदाते आहेत. बरेच ह्या ठिकाणी कार्यक्रम कालपासून जे कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रम राबवत आहेत, एक घरच्यासारखा कार्यक्रम ते करत आहेत. त्यांना सुद्धा इथं धन्यवाद दिलं पाहिजे. आमचा मुलगा जो ताराचंद आहे भाजीपाले, तो तर मला वाटतं की त्याच्याच घरचं लग्न आहे की का. आता जेवढे वधूवर ह्या ठिकाणी आहेत तेवढ्यांचे माता पिता, 10 वधू आणि 10 वर यांचे माता पिता सुद्धा इथं आहेत. आणि त्यांनी सुद्धा त्यांचे माता पिता झालेले आहेत. आणि ते जर झाले ते म्हणजे सेवक आणि सेविकेमधून झालेले आहेत. हे किती मनाचं मोठेपण आहे. आणि हे मेहर बाबूजींनी त्यांना एक शिक्षण दिलेलं आहे, शिकवण दिलेली आहे. खरंच मी त्यांना ह्या ठिकाणी सलाम करतो आहे. आणि ह्या ठिकाणी आमचे प्रशांत भाऊ इथं आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. आणि मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल ह्या ठिकाणी त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. तर मी आयोजकाच्या सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. कारण की आज काळाची गरज आहे. महागाई एवढी वाढलेली आहे का सिलेंडरसुद्धा मिळत नाही. आजच भरपूर लोकांचे फोन आले का भंडाऱ्यामध्ये सिलेंडर मिळून नाही राहिले. सोना तर एका शेतकऱ्याचा पोरगा सोना घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिकचे स्मार्ट मीटर दनादन घुमतात. आज साधा घरकुल आपल्याला बांधायचा आहे तरी पण रेती एवढी महागली आहे का ते सोन्यापेक्षा जास्त महागाची झाली आहे, अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये याचं जे उत्तर आहे, सोल्युशन आहे ते सामूहिक विवाह सोहळाचा आहे. म्हणून आज मी काकांचं अभिनंदन करतो. मला वाटते की पूर्ण भारताचे लग्न हे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यातच झाले पाहिजेत. कारण का वेळेची बचत होते, पैशाची बचत होते आणि सगळ्या गोष्टीची इथं बचत होते. म्हणून आजच्या गरजेला अनुसरून सामूहिक विवाह सोहळ्याला लोक आजकाल प्रतिसाद देत आहेत. कारण की कालच आम्ही गोंद्याला होतो रात्री, तिथं जवळपास 71 लग्न तिथं झाले. एक काळ होता कोरोनाचा, ज्या काळामध्ये 10 लोकांमध्ये लग्न निपटत होते.
आणि इथंच नाही तर अशी चलन तिकडे महाराष्ट्रामध्ये औरंगाबादकडे पण आहे का, ज्यामध्ये मुलगी अगर पसंत आली तर तुरंतच ते सामान घेऊन लग्न लावून देत असतात आणि जेवढे पैसे वाचले ते त्याच्या अकाउंटला टाकण्याचं काम ते करतात. तर याच्यामध्ये जो जोडा आहे तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होते. कारण की नवीन जीवन चालू करायचं म्हटलं तर बिना पैशानं आजच्या काळामध्ये काही आहे, पैशाशिवाय काही होत नाही. पैसे राहिलेच तर सगळं काही होत. म्हणून काळाची गरज आहे की सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळे झाले पाहिजे. आज नवीन जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या नवीन दाम्पत्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सगळ्यांवर राहो आणि त्यांना विनंती सुद्धा करतो की दोघांनी मिळून आपला घर चालवण्याचा चांगला यशस्वी प्रयत्न करायचा, फक्त झगडे करा नको. नाही तर नवीन नवीन म्हटला तर झगडे भरपूर करतात. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचं जीवन सुख समृद्धीचं जावं आणि त्यांच्या सगळ्या अडचणीचं निर्वाहन हो. पुढील जीवनाच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि आयोजक मंडळाला सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांना एक कामं असे करत राहावा. एवढे बोलून आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत.